सध्या पावसाळा सुरू आहे आणि पुण्यात पावसानं थैमान घातलंय। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सतत पाऊस सुरू आहे। गेल्या आठवड्यात पुण्यात पावसाची परिस्थिती पाहायला मिळाली होती। रस्ते, नाले, नदी आणि तलाव ओसंडून वाहत होते। लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं। पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं। रविवारी सुद्धा असंच चित्र शहरात पाहायला मिळालं। पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवत असल्याने पुण्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती पाहायला मिळाली। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने एकता नगरसह अनेक भागात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ दिसून आली। या ठिकाणी मदतीसाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती। सोशल मीडियावर पुण्यातील पावसाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। सध्या खडकवासला धरणाचा एक व्हिडिओ चांगला चर्चेत आलाय। या व्हिडिओमध्ये खडकवासला धरण दाखवण्यात आलंय। व्हिडिओत तुम्हाला दिसेल की खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पाण्याची पातळी वाढली आहे। या व्हिडिओवर लिहिलंय, पुण्यात पुन्हा एकदा पावसाचा कहर, खडकवासला धरण।